पुणे पुस्तक महोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली। मात्र हा पुस्तक महोत्सव गाजला तो प्रीती मोहितेंच्या एका कृतीमुळे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। बाप माणूस म्हणजे पूर्ण जगाचा श्वास बाप माणूस आहे, त्याच्यामुळे ते मला ते वाचायचं होतं म्हणून मी ते आकर्षित झाले तिथे पुस्तकाकडे। 28 वर्षांच्या प्रीती मोहितेंसाठी या वाक्यांचा अर्थ दुहेरी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेल्या संधीची जाणीव त्यांना आहेच, पण त्याबरोबरच यामुळे वाटणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओढीनंच गेल्या 20 दिवसांमध्ये त्यांचं आयुष्यही पालटलंय। निमित्त ठरलं पुणे पुस्तक महोत्सवात व्हायरल झालेल्या त्यांच्या एका फोटोचं। प्रीती मोहिते यांची 5 वर्षांची मुलगी आहे। आई वडील आणि भावासह त्यांची 5 वर्षांची मुलगी आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत बिबवेवाडी गावठाण्यातल्या एका वस्तीत वनरूम किचनच्या छोटेखानी भाड्याच्या घरात राहतात। प्रीती यांची आई हाऊसकीपिंगचं काम करायच्या। 3 भावंड आणि तुटपुंज उत्पन्न यात प्रीती मोहितेंचं शिक्षण सुटलं। 5वी पर्यंत शिक्षण झालेल्या प्रीती यांची शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती। याच ओढीनं त्यांना पोहोचवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत। शिक्षण माझं 5वी झालेले, घराची त्यावेळेस परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे ते झालेलं नाहीये। वडिलांचा हात फ्रॅक्चर वगैरे झाला होता, त्याच्यामुळे त्यांना काम होत नव्हतं। त्यानंतर माझी आई स्वतः कामाला जायला लागली। माझ्या आईने हाऊसकीपिंगचं काम केलं, त्याच्यानंतर ना आज ती सुपरवायझर झाली। कमीत कमी माझ्या आईने आज 15 वर्ष कष्ट केलेले। मुलीच्या भविष्याचा विचार करत विविध कामं करून त्या आपला उदरनिर्वाह करतात। पुणे पुस्तक महोत्सवात त्यांच्या आईला सुपरविजनचं काम मिळालं। त्या पाठोपाठ प्रीती यांना तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचं काम मिळालं। काही दिवस सलग उत्पन्नाचा स्रोत म्हणून प्रीती यांनी होकार दिला आणि त्या आईसोबत कामासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाल्या। बुक स्टॉल कॉलेजमध्ये फॉर्सिमियम कॉलेजमध्ये बुक स्टॉल लागले होते। त्यावेळेस माझी आई सुपरवायझर आहे, तिला बीव्हीजी तर्फे काम मिळालं होतं की तिथं स्टाफ लागत होते। त्यासाठी मग माझ्या आईने मला विचारलं की कामाला येतेस का म्हणून। मग तिला मी सांगितलं ठीक आहे, म्हटलं येते। 6 दिवस काम होतं, त्याच्यासाठी ते म्हटलं येते मी तिला कामावरती। तिथं तो फोटो शेवटच्या दिवशी मी पुस्तक वाचत नाही का, कचरा साफसफाईच्या टायमाला कामामध्ये ते मला पुस्तक दिसलं, बाप माणूस। नेमून दिलेल्या स्टॉलवर काम करताना अनेकदा त्यांचं लक्ष पुस्तकांवर गेलं। 5वी पर्यंत शिक्षण झालेलं असलं तरी त्यांची वाचनाची ओढ मात्र कमी झालेली नव्हती। अशात महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांना थोडा वेळ मिळाला आणि त्या पुस्तक बघत एका स्टॉल समोर थांबल्या। हा स्टॉल होता डॉक्टर आंबेडकरांवरच्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा। ज्यावेळेस ते पुस्तक मी पाहिलं की बाप माणूस, त्यावेळेस मला असं वाटलं की आज अख्ख्या पूर्ण जगात आज त्यांनी संविधान लिहिलं, राष्ट्रगीत कोण नाही का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच बाबासाहेबांमुळे झालेल्या आहेत। हे माझ्या पुढे मुलीलाही कळलं पाहिजे, ह्यासाठी मी ते पुस्तक वाचलं। म्हणजे मी जर वाचलं तर मी माझ्या मुलीला थोडंफार शिकवू शकते। काय तिनं पुस्तक पाहिलेलं हे मला काहीच माहिती नव्हतं, काय नाही। नंतर ना आमचा पेमेंट वगैरे झाल्यानंतर ना असंच आम्ही उशीर झाला खूप म्हणून गेलो। मग नंतर ना हिला विचारलं, 3 दिवसांनी मला कॉल आला की ही मुलगी कोण आहे, तर म्हणलं सर माझी मुलगी आहे। तर ते मग नंतर ना मला समजले की व्हायरल झाली, असं झालं, तिचा सत्कार होणार आहे। मुलीला मोठं करण्याची जिद्द ही प्रीती मोहिते यांच्या संपूर्ण बोलण्यातून आपल्याला जाणवलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या जिद्दीला साथ मिळालेली आहे ती हे जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।